मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी अजून पोट धरून तेथे बेडवर झोपलेली असते. तेवढ्यातच तिला आता हर्षचा मेसेज येतो. ती आता रागातच म्हणते, आता कोण आहे? मग आता हर्षचा मेसेज पाहताच तिला आता धक्काच बसतो, कारण हर्षने असा तिला मेसेज पाठवलेला असतो की तू लवकरात लवकर सईला घेऊन घरी ये, कारण तो क्लायंट तिकडेच येतोय म्हणून. मग आता सावनी ताडकन उठते आणि म्हणते, बापरे, मला तर हे करावंच लागेल. काहीही झालं तरी सईला तिकडे घेऊन जावंच लागेल, कारण सईला जर तिकडे घेऊन गेले नाही तर माझं काही खरं नाही. हवं तर एक्स्ट्रा 2 गोळ्या अजून खाते. मग त्यानंतर आता ती लगेच आपली पर्स घेते आणि सईकडे बाहेर येत म्हणते, सई बाळा चल, आपल्याला जरा बाहेर जायचंय जरा. मग आता सई म्हणते की मम्मा अगं मला खाऊ देत तरी. त्यावेळी सावनी म्हणते, बघावं तेव्हा खात असते, नुसती खात असते, नुसतं खायचंच सुचतं का तुला, चल पटकन. त्याच वेळी आता सई म्हणते, मम्मा अशी काय करते अगं, मी आत्ता स्कूलमधून आली आहे ना, मला भूक लागली आहे, म्हटल्यानंतर मला खाऊ दे ना गं. मग त्यावेळीच सावनी म्हणते, खूप महत्त्वाचं काम आहे बाळा, हे बघ तू जर अशी खात बसली ना तर खूपच उशीर होईल आपल्याला तिकडे जायला. तेव्हा असा हात पकडून लगेच ती सईला जणू खेचू लागते. त्यावेळी आता सई म्हणते, मम्मा प्लीज नको ना गं. त्याच वेळी आता सई म्हणते, मम्मा अगं मी दमली आहे, मला खाऊ दे ना जरा. त्याच वेळी आता सावनी म्हणते, हवं तर तू रात्री लवकर झोप, पण आता चल बाळा तू. हे बघ, मला माझ्या आईने सांगितलं असतं ना की कुठेतरी बाहेर जायचंय, मी तर तिच्या पाठीमागे अशी नाचत नाचत गेले असते. हे ना सगळे काही फक्त आणि फक्त तुझे नखरे आहे, असं म्हणून लगेच ती आता सईचा हात पकडून तिला खेचत खेचतच हर्षच्या घरी घेऊन जायला निघते. तर आता दुसरीकडे मुक्ताने सगळं काही सईबद्दल आता घरी सांगितलेलं असतं. मग आता सागर भडकतो आणि म्हणतो, मॉडेलिंग? अरे म्हणजे अभ्यास करण्याच्या खेळण्याच्या वयात ही भामटी सावनी ही माझ्या सईला मॉडेलिंग करायला सांगतीये का? मग त्याच वेळी इंद्रा आता भडकते आणि म्हणते, पाहिलं ना, त्या सावनीचं नाव जरी काढलं ना, मी कोयता का काढते तुमच्या लक्षात येत असेल आता, का कोयता काढते मी? त्या सावनीला ना अशी सुरमईसारखी ना उभी अशी चिरली पाहिजे ते माझ्या कोयत्याने. मग आता स्वाती म्हणते, काय बाई आहे ही, स्वतःला तसं काही येतच नाहीये. आणि भाई, अरे तू पैसे आता तिचे बंद केले म्हणून लगेच सईला कामाला लावून आणि त्या बिचाऱ्या सईच्या पैशावर मजा करायची आहे का हिला? आणि असले विचार तरी कुठून येतात ना हिच्या डोक्यामध्ये, कळतच नाही. मग आता सागर देखील भडकतो आणि म्हणतो, माझ्या सईच्या पैशांवर, तिच्या जीवावर मजा करायची आहे का हिला? आता मी बघतोच तिच्याकडे. मग आता लगेचच मुक्ता म्हणते, सागर आपल्याला वेगळं काहीतरी करायला हवं आणि मोठं पाऊल हे उचलायलाच हवं, कारण आज काहीही करून मी तिला थांबवलं तर आहे, परंतु आज ती अशी गप्प बसणार नाहीये. आपल्याला काहीही करून तो क्लायंट शोधायला हवा ज्याच्याकडे ती सावनी आपल्या सईला मॉडेलिंगसाठी घेऊन जाणार आहे. मग आता सागर म्हणतो, कळेल आपल्याला, कारण मी एकाला सांगितलंय सगळी माहिती काढायला, मग तो माहिती लगेच काढेल. त्यावेळी ठीक आहे असं आता मुक्ता म्हणते. त्यानंतर आता लगेचच तेथे समोर मिहिका येते आणि सगळ्यांकडे पाहत असते. मुक्ता आता तिच्याकडे पाहते आणि तिच्याजवळ येत तिला विचारते, मिहू बरी आहेस ना बाळा तू? आता ये इथे आणि जरा बस, असं म्हणून ती मिहिकाला बसायला सांगते. सागर सुद्धा आता मिहिकाजवळ तेथे बसतो. त्याच वेळी आता घरातील बाकीचे सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. त्याच वेळी मिहिका म्हणते, खूप बरं वाटतंय मला, सेफ वाटतंय, महत्त्वाचं म्हणजे, कारण इथे कुणी मला असं टॉर्चर करणार नाही ना, आणि भिंतीवर माझं असं डोकं सुद्धा आपटणार नाही. मग आता हे ऐकल्यानंतर सागरला मोठा धक्काच बसतो. सागर बिचारा आता मिहिकाकडे पाहतच राहतो, कारण मिहिका काय होती, कशी होती आणि आता कशी झाली हे त्याला आता कळतच नाही, कारण तिची हर्षनेच अशी अवस्था करून टाकलेली असते. त्यानंतर आता मिहिका म्हणते, तोंडावर अशी दारू फेकून माझ्या कोणीही मारणार नाही, मला कोणीही असं त्रास देणार नाही, आणि त्यामुळेच मला असं खूप शांत वाटते. ताई ताई थँक्यू सो मच, ताई थँक्यू सो मच, तू मला इथे घेऊन आलीस. त्यावेळी आता ती सारखी सारखी मुक्ताचे आभार मानत असते. त्याचवेळी आता मिहीर आणि कोमल तेथे येतात. मग आता कोमल रागातच विचारते, काय ग मिहिका, पण तुला इथे माझा मिहीर घेऊन आला बरोबर ना? मग आता कोमल आल्याबरोबरच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण जागेवरून ताडकनच उठतात. मग आता लगेचच कोमल ही तेथे मुक्ताजवळ जाते आणि मिहिकाकडे रागात पाहते. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, सॉरी हा कोमल, अगं खरं तर मीच मिहिकाला इकडे त्याला आणायला सांगितलं होतं. मग आता कोमल म्हणते, हो अगं तूच.
आणि इनफॅक्ट मी हाच विचार करत असते की एवढ्या बिझी माणसाला म्हणजे बघ ना, जेव्हा मला मिहीर बरोबर बोलायचं असतं रात्री, तेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून ऑफिसला जायचं असतं आणि त्यामुळेच त्याला माझ्याबरोबर बोलायला वेळसुद्धा नसतो आणि दिवसा बोलायचं म्हटलं तर ऑफिसच्या कामांमध्ये तो खूपच व्यस्त असतो. पण माझं कसं आहे ना गं वहिनी, मी पूर्णपणे फ्री असते दिवसभर. त्याची काळजी घेणं, त्याची काळजी करणं, त्याचा डबा बनवणं, त्याच्या कपड्यांची इस्त्री करणं, त्याचबरोबर त्याचं कपाट लावणं, यासाठी माझ्याकडे पूर्ण वेळ असतो. अगं वहिनी, तू मला बोलवून घ्यायचंस ना, मी गेले असते की तिकडे तिला घेऊन यायला. मग आता मुक्ता म्हणते, हे बघ कोमल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं मिहिकाला घेऊन येण्यासाठी मी ॲक्च्युली मिहीरला फोन केलाच नव्हता. मी सागरला कॉल केला होता, पण सागर आंघोळीला गेले होते आणि लकीसुद्धा घरी नव्हता आणि म्हणूनच मिहीरला इकडे यावं लागलं. अगं हे बघ कोमल, मिहिकाला मिहीरने घरी आणलं यावरून तू नाराज आहेस हे मला माहीत आहे, पण बाळा आता वेळ बघ आणि सिच्युएशन बघ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिहिकाची अवस्था बघ आणि तिला इथे घरी घेऊन येणं ना सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. या अवस्थेत आपण थोडी तरी माणुसकी दाखवूयात. मग आता कोमल रागातच म्हणते, तेच ना वहिनी, अगं माणुसकी ना फक्त आणि फक्त आपणच दाखवतो, पण समोरची माणसं असतात ना, ती फक्त आणि फक्त फायदा घेऊन मोकळी होतात अगं, आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते नेहमी आपणच भोगतो. तेव्हा इंद्रा आणि स्वातीला आता आपल्या कोमलबद्दल खूपच वाईट वाटू लागतं. तेव्हा त्या दोघीही आता मिहिकाकडे रागात पाहू लागतात. त्यानंतर आता कोमल म्हणू लागते की मिहिकाच्या आयुष्यात जे काही झालं ते तिच्या आयुष्यात झालंय. आपल्याला काही घेणं देणं नाही. तो तिचा आणि तिचा नवरा हर्षवर्धन याचा प्रश्न आहे ना. तिने तिच्या मर्जीने लग्न केलं आहे ना, त्यामुळे तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये जे काही घडतंय हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे आणि इतरांना त्याच्यात पडण्याची काय गरज आहे. तेव्हा कोमल आता खूपच हायपर झालेली आहे हे पाहून आता घरातील सर्वजण घाबरतातच. तर आता मिहिकावर एवढे आरोप केले जात आहेत हे पाहून आता मिहिका डोळेच बंद करून घेते. तेव्हा सागर म्हणतो की कोमल काय बोलतीयस काय तू. त्यावेळी आता कोमल म्हणते, दादा बोलू दे मला प्लीज. आता मिहीर सुद्धा म्हणतो, कोमल अगं काय कधी कुठे बोलावं कळतं का तुला, गप्प बस ना जरा, शांत हो. अगं हर्षवर्धन तिला मारायचा, तिला टॉर्चर करायचा, अगं तिचं मिसकॅरेज सुद्धा त्याच्यामुळे झालंय. हे सगळं माहीत असून आपण मध्ये पडायचं नाही का. अगं वहिनीने जेव्हा तिला वाचवलं ना, तेव्हा तिची हालत एवढी बेकार होती ना की तिला कोंडून ठेवलं होतं त्याने. मला मान्य आहे तिने मर्जीने स्वतःच्या लग्न केलं, पण आता आपण नुसतं बघत राहायचं का, असं आता मिहीर तिची बाजू घेऊन म्हणतच. त्यानंतर आता ती लगेच पुढे येते आणि म्हणते की मिहीर एक मिनिट हा, आता मी जे काही सांगणार आहे ना ते गेले कित्येक महिने मी कुणाला काही सांगितलेलं नाहीये आणि म्हणून सगळ्यांना असं वाटत राहिलं की हर्षवर्धन सारख्या माणसाबरोबर मी स्वतः आणि मनाने लग्न केलंय. तेव्हा मुक्ता आता लगेच तिच्याकडे जाते आणि तिचा हात हातात घेते आणि विचारते, काय झाले नक्की. मिहिका मला सांगतेस का बाळा तू. त्याचवेळी मिहिका सर्वांना सांगू लागते, ताई मी हे लग्न माझ्या मर्जीने नाही केलं. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आता मिहिका सांगू लागते, माझा तो अश्लील व्हिडिओ बनवून हर्षवर्धनने मला ब्लॅकमेल केलं आणि तो सतत हेच सांगत होता की मी जर त्याच्याबरोबर लग्न नाही केलं तर तो व्हिडिओ तो व्हायरल करून सागर जिजूंच्या कुटुंबाची पूर्णपणे बदनामी करेन आणि मिहीरला सुद्धा त्रास देईल म्हणून, आणि माझ्या एकटीमुळे मला तुमच्या आयुष्याची माती झालेली कधीच नको होती आणि म्हणूनच मी मुकाट्याने त्याच्याबरोबर लग्न केलं. आणि ताई तो जे जे काही सांगत होता ना, अगं तसंच वागत होते मी, आणि ती जी प्रेस कॉन्फरन्स होती ना त्यामध्ये त्याने जे काही सांगितलं ना तेच फक्त मी बोलत होते. त्यानंतर आता मुक्ताला आठवतं की कशा प्रकारे प्रेस कॉन्फरन्स घेऊन मिहिकाला त्याने सर्वांना दाखवलं. मग त्यानंतर आता लगेचच मिहिका म्हणू लागते की सुरुवातीला तो खूप खुश होता कारण मी त्याच्या मनाप्रमाणे वागत होते ना म्हणून, पण मी कधीही माझ्या अंगाला सुद्धा त्याचा स्पर्श कधी होऊच दिला नाही. तेव्हा सर्वजण आता मिहिकाकडे पाहू लागतात. त्यानंतर मिहिका म्हणते, अगं एवढा मला तो टॉर्चर करायला लागला ना की विचारू नको, मला मारायला लागला, मला नको ते बोलायला लागला, अगं सगळा त्रास तेव्हापासून सुरू झाला त्याचा, असं म्हणून ती सत्य सांगू लागते. सर्वांना आता तिच्याबद्दल खूपच वाईट वाटू लागतं. तेव्हा मुक्ता आता रडतच म्हणते, मिहू अगं तुझी बहीण सतत तुझ्या सोबत होती तरीही तू का नाही सांगितलं असतील, अगं तेव्हाच आपण सगळ्यांनी मिळून सॉर्ट आऊट नसतं केलं का.
त्यावेळी आता मुक्ता तळमळीने तिला सांगत असते. ते पाहून आता मिहिरला सुद्धा असं वाटतं की मिहिकाने अगोदर सांगायला हवं होतं. मग त्याचवेळी तो म्हणतो, आपण सर्वांनी मिळून हे सगळं सॉर्ट आऊट नसतं केलं का मिहिका? का नाही सांगितलं तू अगोदर अगं? तेव्हा मिहिका मिहिरकडे पाहतच राहते. त्यानंतर कोमलला राग येतो, कारण आता हा मिहिर का सारखी हिची बाजू घेऊन बोलतोय हाच तिला प्रश्न पडतो. अगं तुला कळतं का, मला वाटलं तू मूव ऑन झालीस म्हणूनच, असं म्हणून तो आता गप्प राहतो. त्यावेळी कोमल आता लगेच विचारते, काय रे, म्हणून लग्न केलं ना तू माझ्याशी मिहिर? बरोबर, म्हणूनच तू माझ्याबरोबर लग्न केलंय. त्यानंतर आता लगेचच मुक्ता ही रडत असते आणि विचारते, मी बाळा, तू सहन का केलं हे सगळं, आणि तू असं का दाखवत राहिलीस आम्हाला की तू खुश आहे म्हणून? अगं तुला आमची पर्वा नाहीये असंच नेहमी आम्हाला वाटायचं अगं, पण तू एकदा तरी सांगायचंस ना आम्हाला. त्यावेळी आता मिहिका म्हणते, मधुमावशी नेहमी सांगायची ना गं, माणसाला एका वेळी फक्त आणि फक्त एकच गोष्ट जपता येते, एकतर स्वतःचं मन किंवा दुसऱ्यांचं सुख. हे सुद्धा मी माझं मन मारून फक्त आणि फक्त तुमच्या सुखाचा विचार केला, असं आता मिहिका मुक्ताला सांगते. त्यावेळीच आता मिहू लगेच तेथून जाते. तर आता मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता अजिबात मिहिका थांबत नाही. ती रूममध्ये बिचारी रडतच जाते. त्यानंतर आता लगेचच मिहिरला खूप वाईट वाटतं की माझ्या मिहिकाच्या बाबतीत एवढं सगळं काही घडून गेलं. त्यानंतर आता कोमल लगेच त्याला विचारते, काय रे, तुला काय एवढा तिचा पुळका येतोय, मला तेच कळत नाही. तिच्याबद्दल का वाईट वाटतंय की माझ्याबरोबर लग्न केल्याचा तुला आता पश्चाताप होतोय? मग आता सर्वजण कोमलच्या या वागण्याकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता मुक्ता विचारते, कोमल, अगं तू हे काय बोलतेस, तुला कळतं का अगं? तू कोणाबरोबर बोलतीये ते? मिहिर बरोबर बोलतीये तू? तुझा नवरा आहे ना तो? तेव्हा सर्वजण खरंच कोमलकडे पाहू लागतात की कोमल कधीही एवढी हायपर न होणारी मुलगी एवढी हायपर का झाली असेल. वेळी आता कोमल लगेच मुक्ताकडे जाते आणि तिला म्हणते की वहिनी, अगं तुलाच कळतं का काही? अगं तुला काय गरज होती मिहिकासाठी मिहिरला फोन करण्याची? त्यांनी त्यांचं पाहिलं असतं ना काय करायचं ते, आपल्याला काय करायचंय. आता माझं आणि मिहिरचं लग्न झालंय, पण पूर्वीची गोष्ट खूप वेगळी होती. त्यावेळी मुक्ता आता तिला सांगण्याचा प्रयत्न करते, अगं मी तुला अगोदरच सांगतेय की मी मिहिरला फोन केलाच नव्हता, मी अगं सागरला कॉल केला होता. त्यावेळी आता कोमल मिहिरकडे रागात पाहते आणि म्हणते, तू पाहिलंस ना, तू फोन केला नाही तरीही त्याची ही गत आहे, तर उद्या तू फोन केला ना त्या मिहिकासाठी, तर तो जेवणाच्या ताटावरून सुद्धा उठून यायला घाबरणार नाही. त्यानंतर आता मिहिरला खूपच वाईट वाटतं. मिहिकाची ही अवस्था पाहवत नसते. तो बिचारा आता त्याचाच विचार करत असतो. त्यानंतर आता लगेचच रागात कोमल म्हणते, मुक्ता वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझ्या बहिणीच्या या कारस्थानांमुळेच माझं लग्न आता मिहिर बरोबर झालं आहे. आता या तुझ्याच बहिणीमुळे आमच्या दोघांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम होऊ देऊ नको, समजलं? असं म्हणून ती आता मुक्तावरच भडकता. मुक्तालाच खूप मोठा धक्का बसतो, तर सागरला सुद्धा राग येतो, कारण आता ज्या पद्धतीने कोमल बोलती ना, ती पद्धतच आता सागरला आवडलेली नसते, कारण मुक्ताने कोमलसाठी काय काय नाही केलं आणि कोमल अशा भाषेत तिच्याबरोबर बोलते, हे सागरला पाहून चिड आलेली असते. त्यानंतर आता कोमल तेथून गेल्यावर मिहिर सुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ जातो. त्याच वेळी मात्र आता लगेचच सागर भडकतो आणि बोलायची तरी पद्धत आहे का हिला काही, असं रागातच तो आता म्हणतो. त्याचवेळी आता इंद्रा आणि त्याचबरोबर स्वाती या दोघीही डोक्यालाच हात लावतात आणि जरा मुक्ताकडे रागात पाहतात. तेव्हा मुक्ता म्हणते, माझ्यावर सर्वांनी विश्वास ठेवा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. कोमलचा जेवढा संसार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना, तेवढंच मला मिहिकाची सुद्धा काळजी वाटते आणि माझ्या सईच्या सुखा एवढाच कोमलचा संसारसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. की इंद्रा आणि स्वाती हे जरा रागातच मुक्ताकडे पाहत असतात. तर सागर आता मुक्ताला धीर देतो की तुम्ही काळजी करू नका, पण मुक्ताच्या मनात फक्त आणि फक्त एकच असतं, ते म्हणजे मिहिकाची काळजी. त्याचबरोबर घरातील सर्वजण माझ्यावर नाराज आहे ते तिला स्पष्टपणे दिसत असतं. हा गुंता सोडवावाच कसा हे तिला कळत नसतं, कारण सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे मुक्ताबद्दलची दिसत असते.
मग इकडे आता सावनी ही हर्षला भेटायला आलेली असते. तेव्हा आता त्याचा चेहऱ्याकडे बघत ती आता म्हणते, अरे हर्ष, तू बार्बेक्यू चिकन नाही रोस्टेड चिकन दिसतोस, असं म्हणून ती त्याच्यावर हसते. तेव्हा तो आता विचारतो, झाली का, सगळ्या प्रकारची थट्टा करून झाली का तुझी, असं जरा तो रागातच विचारतो. मग आता सावनी हसते आणि म्हणते, अरे थट्टा कसली, अरे मी सिरियसली काहीतरी म्हणतीये. तुझे हे जे हाल आहेत ना, मला ना अजिबात बखवत नाहीये. अरे खरंच तुला जर या अवस्थेमध्ये त्या क्लायंटने पाहिलं ना तर पळून जातील अरे ते, असं म्हणून सावनी पुन्हा पुन्हा हसत असते. तर आता हर्षला माहीत असतं की ही माझी गंमत करतीये, पण पण आता त्याची अवस्था अशी झालेली असते ना की तो कुणाला काही बोलू सुद्धा शकत नसतो आणि सावनीला झापू सुद्धा शकत नसतो. त्यानंतर मला काय वाटतं माहिती आहे का, अरे ते येण्याच्या अगोदर ना तू आतमध्ये जाऊन लपतोस का जरा, असं आता लगेच सावनी विचारते. मग आता हर्ष विचारतो, काय, मी आतमध्ये जाऊ लपायला माझ्याच घरामध्ये. तेव्हा ती म्हणते, अरे काय हरकत आहे, जा की. अरे कसं विचित्रसारखं वाटतं ते, असं रोस्टेड चिकनसारखं. मग आता त्याचाही नाईलाज होतो, तो सावनीचं सगळं बोलणं ऐकतो, कारण त्याची अवस्थाच मुक्ताने तशी केलेली असते. त्यानंतर आता दरवाजाची बेल वाजते. त्यावेळी आता सावनी म्हणते की जा ना हर्ष पटकन, असं म्हणून ती त्याला आता ढकलतेच आणि लगेच रूममध्ये जायला सांगते. काही वेळानंतर आता लगेच सावनी संतोषला आवाज देते आणि म्हणते, संतोष, अरे बघ रे जरा कोण आले ते, असं म्हणून ती आपली साडी वगैरे सावरते. त्याच वेळी आता लगेच तो क्लायंट आतमध्ये येतो. तेव्हा हॅलो असं सावनी आता त्याला म्हणते आणि बसायला सांगते. तेव्हा हर्षवर्धन सर कुठे आहेत असं तो क्लायंट विचारतो. मग आता ती म्हणते, हर्षवर्धन असेल आतमध्ये, परंतु मी हर्षवर्धनची, असं म्हणून ती एका क्षणी थांबते. बायको म्हणावं की मैत्रीण म्हणावं हे सुद्धा तिला कळत नाही. मग त्यानंतर ती म्हणते की मी हर्षवर्धनची बिझनेस पार्टनर आहे. मग आता सावनी त्यांच्याबरोबर बोलू लागते आणि म्हणते, बरं झालं तुम्ही घरी चालात. आता लगेच तो क्लायंट म्हणतो, काही हरकत नाही, माझं जवळ ऑफिस आहे त्यामुळे मी आलो लवकर इकडे. मग हर्षवर्धन सर कुठे आहेत असं तो पुन्हा पुन्हा विचारू लागतो. त्यावेळी सावनी आता खोटं सांगते की हर्षवर्धनला ना कामानिमित्ताने मुंबईला जावं लागलं, त्यामुळे तो इथे नाहीये आणि तसंही कुठे त्याला जरा मॉडेलिंग करायचंय, असं म्हणून सावनी हसते आणि विषय बदलते. मग त्यानंतर ती त्या क्लायंटला म्हणते की सईला मॉडेलिंग करायचं आहे ना, मग मी सईलाच बोलवते की पटकन. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. त्याचवेळी सई बेटू कम हिअर, असं म्हणून सावनी सईला आवाज देत असते. तेवढ्यातच सई आता बाहेर येते. ती जरा घाबरलेली असते, तिला काहीही सुचत नसतं. मग आता त्यानंतर सावनी जरा दातोट खाते आणि तिला अंकलजवळ बस असं म्हणते. सई बिचारी थपकत थपकतच पुढे जाते आणि त्या क्लायंट बरोबर तेथे बसते. ती खूप अनकम्फर्टेबल असते हे त्याला समजलेलं असतं. मग त्यावेळी सई पाहिलं ना किती गोड आणि गोडुली मुलगी आहे माझी, की अगदी माझ्यावरच गेली आहे, असं सावनी आता लगेच कौतुक करत म्हणत असते. आणि अभ्यासामध्ये सुद्धा तेवढीच हुशार आहे हां. त्यावेळी आता तो क्लायंट म्हणतो, शी इज व्हेरी प्रिटी, खूप गोड दिसते ही, असं म्हणून तो तिचे गालच पकडतो. मग त्यानंतर आता तो म्हणतो की आमच्या ॲडसाठी अगदी परफेक्ट ती सूट होतीये, पण हिची परीक्षा आणि क्लासेसचं कसं करणार तुम्ही, कारण एकदा का हिने कमिटमेंट दिली तर प्रत्येक प्रमोशनसाठी ॲडसाठी हिला तिकडे यावंच लागेल. मग आता सावनी काहीच बोलत नाही. तर आता ते क्लायंट म्हणू लागतात की कसं आहे ना, अहो अगोदर पॅरेंट्स काय करतात हो म्हणतात आणि मग नंतर अभ्यास, शाळा, त्याचबरोबर त्यांचे जे क्लासेस असतात ते मग बुडतात ना, त्यासाठी मग पॅरेंट्स खूप कटकटी करतात. त्यावेळी सावनी म्हणते, अहो त्याची तर काळजी तुम्ही अजिबात करूच नका. इनफॅक्ट मी सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज केलंय, म्हणजे मी तिच्या शाळेमध्ये अगदी सांगूनच ठेवलंय. आणि क्लासेसचं काय हो, ती कुठे एवढ्या बोर्डाची एक्झाम देणार आहे की कुठे 10वीत आहे, असं म्हणून सावनी हसते. त्यावेळी आता क्लायंट म्हणतात, ठीक आहे, हे पहा तुम्ही अगोदर NOC व्यवस्थित साईन करून द्या, लिगल ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्यासुद्धा पूर्ण करा आणि सध्या पहिलं प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर 2 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट करूयात. तेव्हा 2 लाख रुपये असं आता म्हणूनच सावनीच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती खूपच खुश होते. आणि मग पुढच्या प्रोजेक्टला किती रेस द्यायचा ना ते आपण पुढे बघूयात, असं आता क्लायंट म्हणतो. त्यावेळी सावनी अजूनच खुश होते. तर
तर आता सईला काही कळत नसतं त्यातलं. ती बिचारी नुसती त्या दोघांकडे पाहत राहते. त्यानंतर थोडंफार बोलून आता क्लायंट म्हणतो की बरं मी निघू का आता, पेपर वगैरे सगळे हर्षवर्धन सरांकडे मी देतो. त्यावेळी आता सावनी म्हणते त्या पैशांचं काय, पैसे कधी मिळणार. मग आता तो क्लायंट सावनीकडे बघतच राहतो. सावनी म्हणते सॉरी सॉरी हां, ॲक्च्युली मला पैशांबद्दल विचारायचं नव्हतं तुम्हाला. अहो त्या पेपरवर्कबद्दल विचारायचं होतं. NOC वगैरे खूप पेपर्स असतील ना ते साईन करण्यासाठी वगैरे. मग आता क्लायंट म्हणतात की हो पेपर तर आहेत, मग मी सगळे हर्षवर्धनकडे देतो, चालेल ना. त्यावेळी आता सावनी म्हणते हो चालेल, का नाही, ते माझे बिझनेस पार्टनरच आहेत, आमची चांगली ओळखसुद्धा आहे. असं म्हणून आता ते लगेच जायला निघतात आणि सईचा पुन्हा एकदा गाल पकडतात. म्हणतात की सई बेटा आता मी येतो, असं म्हणून ते लगेच तिथून जातात. त्यावेळी आता सावनीला खूप मस्त वाटतं की मला आता सईच्या प्रत्येक ॲडसाठी, प्रत्येक प्रोजेक्टसाठी 2 लाख रुपये मिळणार. मग त्यानंतर ती आता लगेचच उठते आणि संतोषला आवाज देते. तेव्हा संतोष इकडे या, संतोष इकडे या, असं मोठ्या मोठ्याने ती म्हणते. तेव्हा संतोष म्हणजे तो नोकर तेथे येतो. त्याच वेळी आता लगेचच सावनी म्हणते की कम टू मम्मा सई. तेव्हा सई जरा घाबरतच तिच्याकडे येते. मग त्यावेळी आता संतोष दादा हिला काहीतरी बाहेर घेऊन जा आणि खायला द्या हां, असं आता ती म्हणत असते. त्यावेळी संतोष दादा हो असं म्हणतो. मग आता सावनी खूपच खुश असते, आनंदित असते, कारण पैशांची हवा तिच्या डोक्यात गेलेली असते. आता ते दोघेही तेथून गेल्यानंतर सावनी लगेच हर्षला आवाज देते. त्यावेळी आता हर्ष आपल्या लंगडत लंगडतच बाहेर येतो. तेव्हा सावनी आता लगेच त्याचा हात जोरात पकडते. तेव्हा तो म्हणतो अगं हळू हळू जरा. मग आता ती म्हणते की इथे बस ना जरा, असं म्हणून ती त्याला बसवते. तेव्हा तो आपला हातबीत असा दाबत असतो, कारण त्याचे हातपाय खूप दुखत असतात. मग त्याच वेळी आता सावनी म्हणते खरंच हर्ष, अरे या अवस्थेत सुद्धा तू माझी एवढी मदत केली आहेस ना, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच हर्ष, थँक्यू सो मच, असं म्हणून सारखी सारखी ती त्याचे आभार मानते. अरे तुलाही माहीत नाही की तू माझी नक्की काय मदत केली आहेस. अरे पैसे कमवण्याची एक नवीन आयडिया तर तू मला दिलीच, आता तू बघच मी कसे पैसे छापते ते, असं म्हणून ती हसते. तेव्हा आता हर्ष म्हणतो ते तर आहेच ग, तू पैसे छापशील, परंतु तुला काय वाटतं सागर आणि मुक्ता हे सईला असं मॉडेलिंग वगैरे करून देतील का, कारण ते खूप सिरियस पॅरेंट्स आहेत तिचे. त्यावेळी सावनी रागातच विचारते कोण आहेत कोणते, मी तिची लिगल पॅरेंट आहे, त्यामुळे काय करायचं तिने काय नाही हे फक्त आणि फक्त मीच ठरवणार, सागर आणि मुक्ता काहीच करू शकत नाही, असं म्हणून सावनी खूपच खुश होते. पण हर्षवर्धनला जरा सागर मुक्ताबद्दल डाऊटच येत असतो. तो सरळ सरळ आता सावनीला म्हणतो अगं मी तुला पैसे कमवण्याचा मार्ग सांगितला आहे, पण मला नाही वाटत ते तुला काही हालचाल करून देतील म्हणून. सावनी म्हणते अरे देतील करून, ते काय करणार आहेत मला. तर इकडे आता मुक्ता आणि सागर हे बोलत असतात. तेव्हा मुक्ता म्हणते असा काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा, जेणेकरून सावनी ही अजिबातच तिकडे आपल्या सईला ॲडसाठी घेऊन नाही गेली पाहिजे. असं काय करावं बरं, असं तिला टेन्शन आलेलं असतं. मग तेवढ्यातच आता सागर म्हणतो होईल काहीतरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेवढ्यातच आता सागरने जो एक माणूस पाठवलेला असतो त्या माणसाचा त्याला फोन येतो. फोनवरचं बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो विचारतो काय, मग आता त्याला पुढचं सगळं काही तो बोलणं सांगू लागतो. त्यावेळी आता तो फोन ठेवतो आणि डोक्यालाच हात लावतो. त्यावेळी मुक्ता विचारते काय झालं सागर. त्याच वेळी आता सागर म्हणू लागतो अहो सईला आज घेऊन गेली होती ती सावनी तिकडे, त्या क्लायंटला भेटायला कॉन्ट्रॅक्टसुद्धा साईन केले, लहान मुलाच्या शॅम्पूची ॲड आपल्या सईला करायची आहे. हे ऐकून आता मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता मुक्ता विचारते असं कसं करू शकते ती सावनी. मग आता 2 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय म्हटल्यानंतर ती कशाला मागे हटेल, पैसा कमवण्याचा तिला मार्गच एक सापडलाय. तेव्हा आता मुक्ताला खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पॉपकॉर्न मॅडम कुठे गेल्या आहेत का, असं गोदा लगेच आता कोमलला विचारते. तेव्हा आता लगेचच कोमल म्हणते की ती हर्षबरोबर फोनवर बोलत होती एवढं मी ऐकलंय. तेव्हा आता मुक्ताला मोठा धक्काच बसतो. ती लगेच सागरला कॉल आणि म्हणते की हर्षवर्धन जेलमधून सुटलाय आणि
तो आता सावनीची मदत करतोय. हे ऐकताना आता सागरलाही धक्का बसतो, तर मिहिर तेथे असतो आणि त्याला आता मिहिकाची खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर मुक्ता आता घरी येते आणि सागरला सांगते की माझ्याकडे एक पर्याय आहे सईला आपल्याकडे आणण्याचा. म्हणजे आपण एक काम करायचं, सईची कस्टडी ही सावनीकडे आहे, ते पेपर आपण घ्यायचे आणि ते पेपर आपण नष्ट करायचे. म्हणजे काय होईल, सावनीकडे एकही पुरावा राहणार नाही की तिच्याकडे ती कस्टडी आहे म्हणून. तेव्हा सागर आता डोक्यालाच हात लावतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.